विशेष अधिवेशनाचा आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस। मात्र आज राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेत्यासाठी पुरेसं संख्याबळ नाहीये, त्यामुळे राज्यात दिल्लीसारखा पॅटर्न राबवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं भाजपला 3 आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद दिलेलं होतं, तर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षानं किमान 10% आमदार निवडून यावे लागतात। मात्र महाविकास आघाडीकडे ते संख्याबळ नाहीये, त्यामुळे दिल्लीसारखंच विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार का हे बघावं लागेल। तर विरोधी पक्षनेत्यासाठी काल महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली होती, अशी माहिती सध्या मिळते। सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 10% आमदार असणं आवश्यक असतं। महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या ही 288 इतकी आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेत्यासाठी 29 आमदारांचं संख्याबळ तरी आवश्यक आहे। मात्र या ठिकाणी ठाकरे सेनेकडे 20, काँग्रेसकडे 15 तर शरद पवार गटाकडे केवळ 10 आमदार आहे। संख्याबळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही एका पक्षाला नाही आहे। महाराष्ट्रातल्या परंपरा राहिलेल्या आहेत, त्याप्रमाणेच विधानसभेचं कामकाज व्हावं, त्या पद्धतीचं अपोजिशन आणि सत्ता पक्ष या पद्धतीच्या व्यवस्था बनवून राहिल्या पाहिजेत। म्हणून विधानसभा अध्यक्षपद हे बिनविरोध व्हावं ही आपली परंपरा राहिलेली आहे। दिल्ली याच्यामध्ये 3 आमदार होते भाजपचे, तरी त्या ठिकाणी आपनी विरोधी पक्षनेता बीजेपीचा तयार केलेला होता आणि विधानसभेचं उपाध्यक्षाचं पद हे विरोधी पक्षाकडे असतं, त्यामुळे या दोन्ही जागा विरोधी पक्षाकडे मिळाव्यात अशी भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। नेता निवडण्यासाठी संपूर्ण अधिकार किंवा त्याला रेकग्निशन द्यायचे संपूर्ण अधिकार हे विधानसभेच्या अध्यक्षांचे असतात।